Welcome to all CET students. Today we are discussing about the magnetic effect of electric current. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर स्टडी करणार आहे आणि हा सीईटीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा चॅप्टर आहे. तो आपण शॉर्टमध्ये स्टडी करणार आहे. शॉर्टमध्ये स्टडी करताना आपण त्याचे सगळे पॉईंट कव्हर करणार आहे. हा 11वी + 12वीचा असलेला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण स्टडी करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये स्टडी केलं होतं की जे काही इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस रेस्टला असतील त्यावेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा स्टडी केला. पण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन मुव्हिंगमध्ये असतील त्यावेळेस काय करणार आपण मॅग्नेटिक फील्डचा काय करतो, आपण स्टडी करतो. मग जनरली आपण सांगतानाच काय सांगतो बघा, करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ओवरस्टेड यांनी या सायंटिस्टने असं सांगितलं होतं की एखादा समजा करंट कॅरिंग कंडक्टर असेल, त्या करंट कॅरिंग कंडक्टरमधून जर का आपण इलेक्ट्रॉन जर का पास केले तर त्याच्या अराउंड काय होईल, मॅग्नेटिक फील्ड काय होईल, प्रोड्यूस होईल. म्हणजेच आपण सांगतोय की मुव्हिंग इलेक्ट्रॉन चार्ज कॅन प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड. ओके, मग ही जी काय मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ती नेमकी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय सांगतो आपण, द मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड, किंवा द मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय सांगतो आपण, द स्पेस अराउंड द मॅग्नेट. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा एखादा मॅग्नेट असेल तर ह्या मॅग्नेटच्या अराउंड जी काही फील्ड असेल त्या फील्डलाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो. मॅग्नेटिक फील्ड काय तुमची एक वेक्टर क्वांटिटी आहे अँड द युनिट इज टेस्ला और वेबर पर मीटर स्क्वेअर. मग आता ही जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एक फोर्स प्रोड्यूस होत असतो, त्या फोर्सला आपण म्हणतो मॅग्नेटिक फोर्स. आणि त्या मॅग्नेटिक फोर्सचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते आपण दाखवतो Q × V×B. त्यामध्ये Q असतो चार्ज, V इज द व्हेलॉसिटी, B इज द मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन म्हणून. मग आता जर काही व्हेक्टर क्वांटिटी असेल Q × मॅग्निट्यूड ऑफ V×B, म्हणजेच हा जर काय व्हेक्टर प्रोडक्ट असेल तर आपल्याला त्याला लिहिता येईल Q × V × B sin θ. नेक्स्ट इज मॅग्नेटिक इंडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आता मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय सांगणार आपण, द टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू एरिया. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण एखादा जर का मॅग्नेट कन्सिडर केला त्या मॅग्नेटमधून त्याच्या ह्या एरियामधून जेवढे मॅग्नेटिक लाईन्स पास होणार त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. त्यालाच आपण मॅग्नेटिक फ्लक्स असेही रिप्रेझेंट करतो. दॅट इज द नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया इज कॉल्ड एज अ मॅग्नेटिक फ्लक्स. आता आपण पासिंग नॉर्मली म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपण, की त्या सरफेसला परपेंडिक्युलरली जेवढ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. आपण इथे डायग्राम दाखवली बघा. द मॅग्नेटिक फ्लक्स B इज गिवन बाय B × A, वेअर B इज अ मॅग्नेटिक इंडक्शन आणि A इज अ परपेंडिक्युलर एरिया. तो वेक्टर फॉर्ममध्ये आपण लिहिताना B × cos θ असं लिहिणार आहे. समजा जे का तुमचे नंबर ऑफ टर्न्स हे जर का असतील त्याला आपण N म्हटलेले, तर आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स मिळणार आहे N × B × A cos θ. सिमिलरली मॅग्नेटिक इंडक्शन कॅन बी ऑल्सो गिवन बाय B = F/m. आपण F ऑलरेडी वरती कॅल्क्युलेट केलेलाच आहे, म्हणजेच μ0/4π × m/r². त्याच्यात आपण M म्हणजे काय सांगतो, पोल स्ट्रेंथ. आता पोल स्ट्रेंथ हे आपले दोन पॉईंटले मिळते, एक नॉर्थ पोलला आणि एक साऊथ पोलला. आणि R असेल तुमचं डिस्टन्स फ्रॉम द N पोल. आपण जनरली फक्त N पोलपासून काय करतोय, मेजर करणार. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय सांगतो आपण, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. विद्यार्थी मित्र बघा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय सांगितलं आपण, M × 2L, वेर M इज कॉल्ड ॲज अ पोल स्ट्रेंथ अँड 2L इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक लेंथ. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट असतं ते असतं अँपियर मीटर स्क्वेअर. त्याची डायमेन्शन असतात M0, L2, T0, A1 आणि इट इज अ वेक्टर क्वांटिटी. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा आपण व्हेरियस फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करता येतो. दॅट इज M इज इक्वल्स टू N × I × A. हा आपल्याला रिप्रेझेंट करता येतो, व्हेर N इज द नंबर ऑफ टर्न्स, I इज द करंट फ्लोईंग अँड A इज द एरिया. त्यानंतर जे काही टॉर्कचा जो काही फॉर्म्युला आपल्याकडं, टॉर्क इज इक्वल्स टू MB × sin θ, हा आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये कामात येणार आहे, पण आपण तो फक्त जस्ट रिवाईज करतोय की टॉर्क इज इक्वल्स टू MB sin θ. त्यानंतर 11th स्टँडर्डमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल तर त्यावेळेस आपण बायोट-सॅवर्ट लॉ याचा आपण स्टडी केला होता. विद्यार्थी मित्रांनो, बायोट-सॅवर्ट लॉ हा आपण मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी यूज करत असतो.
ह्या सिच्युएशनमध्ये आपण एक कंडक्टर कन्सिडर केला. ह्या कंडक्टरची लेंथ DL आपण कन्सिडर केली. आता समजा I एवढा करंट का फ्लो होत असेल तर त्या वेळेस जे काय मॅग्नेटिक इंडक्शन असेल हा असेल तुमचा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. मॅग्नेटिक इंडक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ एलिमेंट. मॅग्नेटिक इंडक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द साइन थीटा अँड मॅग्नेटिक इंडक्शन इज इनवर्सली प्रपोर्शनल टू R². ह्या सगळ्या व्हॅल्यूचा का आपण इक्वेशन सबस्टिट्यूट केला दॅट इज DB इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू IDL साइन थीटा अपॉन R². ज्यावेळेस आपण हा प्रपोर्शनल साईन आपण काढून घेणार त्याच्या ऐवजी आपण μ0/4π व्हॅल्यू काय करणार सबस्टिट्यूट करणार. आणि μ0/4π ची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते ती असते 4π × 10⁻⁷. ओके, किंवा आपण त्याला μ0 ची व्हॅल्यू पण रिप्रेझेंट करू शकतो. त्यानंतर वेक्टर फॉर्ममध्ये आपण त्याला लिहितोय μ0/4π × IDL क्रॉस R/R³. दिस इज द वेक्टर फॉर्म ऑफ द बायोट-सावर्ट लॉ. मग ह्या बायोट-सावर्ट लॉचे काही ॲप्लिकेशन्स आहे ते ॲप्लिकेशन आता आपण स्टडी करूया. सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन आहे मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर. विद्यार्थी मित्रांनो, समजा एखादा स्ट्रेट कंडक्टर असेल आणि त्यातून जर करंट फ्लो होत असेल त्यासाठी मॅग्नेटिक इंडक्शन असतं त्याचा फॉर्म्युला असतो μ0/4π × 2I/A, वेअर A इज द डिस्टन्स ॲट पॉईंट फ्रॉम द कंडक्टर. म्हणजे जनरली जर का आपण त्याची डायग्राम बघितली तुम्हाला डायग्रामहून लक्षात येईल की आपण काय कन्सिडर करणार आहे की सपोज वी कन्सिडर अ कंडक्टर. समजा एक कंडक्टर आपण कन्सिडर केला आणि ह्या कंडक्टरपासून समजा आपल्याला ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड जर का कॅल्क्युलेट करायची असेल किंवा मॅग्नेटिक इंडक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यास आपण फॉर्म्युला वापरणार μ0/4π × 2I/A आणि हे डिस्टन्स असेल A एवढं. त्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ अ सेंटर ऑफ अ सर्क्युलर कॉईल. समजा एखाद्या सर्क्युलर कॉईलचं जर का आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल त्यासाठी फॉर्म्युला असतो μ0 × N × I/2A. त्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन ॲट एनी पॉईंट अलॉंग द ॲक्सिस ऑफ सर्क्युलर कॉईल. त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो B = μ0 × N × I × A² 2 × R³, वेअर R² = x² + A². विद्यार्थी मित्रांनो, त्याची जी काय आपण डायग्राम बघतो ती ह्या फॉर्ममध्ये तुम्ही काय करतील त्याला रिप्रेझेंट करतील. ठीक आहे, हे डिस्टन्स असं तुमचं येईल असेल R, म्हणजेच पायथागोरस थेरमनुसार हा तुमचा येईल R² + A². म्हणजे आपण जनरल इक्वेशन या फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करतोय. ओके, त्यानंतर जो काय फोर्स आहे तो फोर्स आपण लिहिलेला आहे Q × V × B. त्यानंतर फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे समजा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्याच्यावरचा फोर्स किती असेल तर फोर्सचा फॉर्म्युला आपण लिहितोय I × L × B साइन थीटा. I म्हणजे करंट, L म्हणजे लेंथ, B म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आणि साइन थीटा इज द अँगल बिटवीन L and B. नेक्स्ट पॉईंट इज फोर्स पर युनिट लेंथ बिटवीन 2 इन्फायनाइटली लॉंग पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर. समजा दोन कंडक्टर असतील त्या दोन कंडक्टरमध्ये तुमचा जो काय फोर्स पर युनिट लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल त्यासाठी फॉर्म्युला असतो F/L, दॅट इज फोर्स पर युनिट लेंथ इज इक्वल्स टू μ0 I1 I2 2π × A. म्हणजे याच्यातून समजा करंट I1 याच्यातून करंट I2 जर का फ्लो होत असेल तर त्याच तुमचा फॉर्म्युला असेल μ0 × I1 I2 2π × A. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टॉर्क ऑन अ कॉईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यावेळेस आपण एखादा फोर्स अप्लाय करत असतो तर फोर्स अप्लाय करताना जर का कॉईल मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याच्यावर काय होत असतो टॉर्क अप्लाय होत असतो, हे आपल्याला माहिती. तो जो का टॉर्कचा फॉर्म्युला आहे तो लिहितो आपण B × I × A साइन थीटा. पण जर का साइन थीटाची व्हॅल्यू जर का थीटा = 0 असेल त्यास तुमचा टॉर्क किती असेल 0. त्यास आपण काय म्हणू की त्या तिथं जो काय टॉर्क असणं कसा असेल मिनिमम असेल. इफ साइन थीटा इज इक्वल्स टू 90, जर का साइन थीटाची व्हॅल्यू जर का 90 डिग्री असेल तर त्यास टॉर्क कसा असेल मॅक्झिमम असेल आणि तो किती असेल N/I × B असेल. N इज द नंबर ऑफ टर्न्स, I इज द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर अँड B इज द मॅग्नेटिक इंडक्शन. त्यानंतर टँजंट लॉ आपल्याला दिलेला आहे त्यासाठी फक्त आपण इक्वेशन बघतोय B = BH tan थीटा. नेक्स्ट इज एम्पियर्स लॉ इन इट्स ॲप्लिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12th मध्ये ह्या पॉईंटपासून सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिला पॉईंट बघतो तो म्हणजे एम्पियर्स लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन. मग आता जो का तुमचा एम्पियर्स लॉ आहे त्याच्यासाठी आपण इक्वेशन काय लिहिलं बघा, इंटिग्रेशन ओव्हर अ क्लोज सरफेस इज × BDL = μ0 × I. म्हणजेच त्याचं स्टेटमेंट आपण काय सांगतोय, द लाईन इंटिग्रल ऑफ द रिझल्टंट मॅग्नेटिक इंडक्शन अराउंड एनी क्लोज लूप इज इक्वल टू μ0 टाइम्स द I करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. ओके, मग आता जो काय आपण याच्यात एक एम्पियर लूप काय करत असतो कन्सिडर करत असतो आणि ह्या एम्पियर लूपनुसार आपण
ॲम्पियर्स लॉ वापरून त्याचे काही ॲप्लिकेशनमध्ये थोडक्यात ॲप्लिकेशन्स यूज करून मॅग्नेटिक फील्ड काय करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो. मग आता मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सगळ्यात पहिला पॉईंट घेतला बघा ॲप्लिकेशनमध्ये, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द लॉंग स्ट्रेट कंडक्टर कॅरिंग करंट. आता बायोट-सॅवर्ट लॉ आणि याच्यानुसार जे काय आन्सर आहे ते सेमच असणार आहे. बघा इथं आपण लॉंग स्ट्रेट कंडक्टरसाठी कॅल्क्युलेट करतोय. इथं समजा तुमचं डिस्टन्स असेल ए, एक स्ट्रेट कंडक्टर आहे, या पॉईंटपासून आपल्या मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची. युजिंग ॲम्पियर्स लॉ आपण लिहितोय ओव्हर अ क्लोज सरफेस बी डॉट डी एल इक्वल टू बी नॉट ऑफ आय. पण आपण बघतोय की बी डॉट डी एल इक्वल टू काय तुमचा बी डी एल कॉस थीटा, म्हणजे जर का बी कॉन्स्टंट असेल तर लेंथ एलिमेंट काय तुमचा चेंज होईल. तर ह्या लेंथमध्ये समजा आपण एक सर्क्युलर एक ॲम्पियर लूप जर का आपण कन्सिडर केलं तर हा तुमचा सर्कलच्या फॉर्ममध्ये तयार होईल. त्याची लेंथ किती असेल 2πr असेल, म्हणजेच पी इंटू 2πr इक्वल टू म्यू नॉट ऑफ आय. इक्वेशन आपण कम्पेअर केलं तर इक्वेशन आपल्याला बी मिळाला म्यू नॉट अपॉन 4π इंटू 2i अपॉन आर, किंवा याच इक्वेशनला आपण 2πने मल्टिप्लाय केलं म्हणजे ते इक्वेशन तुमचं किती आले 4π आपण असं लिहिलेले. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग द ॲक्सिस ऑफ अ लॉंग स्ट्रेट सोलेनॉइड. आता सोलेनॉइड म्हणजे काय सांगता आपण एक सिलेंड्रिकल करंट कॅरिंग कॉईल असते, त्याला आपण जनरली सोलेनॉइड म्हणतो. मग या सोलेनॉइडचं जे का तुमचं मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला जो येतो असतो तुमचा बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एन इंटू आय. मग त्यासाठी ते इक्वेशन आपण ऑलरेडी रिप्रेझेंट केले, ते फक्त चेक करून घ्यायचे. त्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग द ॲक्सिस ऑफ टोरॉइड. आता टोरॉइड जनरली आपण एक जो का तुमचा सोलेनॉइड असेल त्या सोलेनॉइड जर का आपण त्याला डोनट शेप सारखा जर का आपण त्याला कन्वर्ट केला म्हणजे रिंग सरफेसमध्ये कन्वर्ट केला तर तो टॉरॉइड होतो. तर हा जो का टॉरॉइड आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो म्यू नॉट इंटू एन इंटू आय. मग हा जो काय फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये हा जो का स्मॉल एन आहे हा स्मॉल एन रिप्रेझेंट केला जातो एन अपॉन 2π इंटू आरने. याच्यात इक्वेशनमध्ये व्यवस्थित स्टडी करायचं आहे की स्मॉल एन इज इक्वल्स टू एन अपॉन 2π. ओके, दिस आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द ॲम्पियर लॉ. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला मुव्हिंग कॉईल गॅलोमीटर ऑर इट इज सिम्पली टर्म कॉल्ड ॲज MCG. मग आता हा जो काही MCG किंवा मुव्हिंग कॉईल गॅलोमीटर, ह्या मुव्हिंग कॉईल गॅलोमीटरमध्ये आपण जनरली स्टडी करताना आपण एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपण दाखवली, त्यामध्ये एक आपण प्लेट दाखवलेली रेक्टँग्युलर प्लेट, त्याला आपण PQRS असं नाव दिले. ज्यावेळेस आपण त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण त्याला ठेवलेलं आणि ज्यावेळेस त्याच्या फोर्स ॲक्ट होईल, आपण इथं फोर्स पण दाखवले, तर त्या फोर्स अप्लाय होताना त्याच्यावर टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. मग आता जनरली ते का टॉर्क आहे तर टॉर्क आपण दाखवतो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, दॅट इज टॉर्क इज इक्वल्स टू एन इंटू बी इंटू आय इंटू एल इंटू बी. पण आता हा जो का लेंथ इंटू ब्रेथ हा काय तुमचा एरिया आहे म्हणून फॉर्म्युला तयार होईल टॉर्क इज इक्वल्स टू एन इंटू बी इंटू आय इंटू ए. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे टॉर्क इज इक्वल्स टू MB इंटू साइन थीटा. म्हणजे त्याचा अर्थ काय सांगतो आपण की ज्या वेळेस टॉर्क प्रोड्यूस होईल हा टॉर्क असा असेल डायरेक्टली प्रपोर्शनल टू थीटा असेल. आणि थीटा म्हणजेच काय सांगतो आपण डिफ्लेक्शन ऑफ द कॉईल. म्हणजे त्याच्यावरून हा जर का प्रपोर्शनल साइन जर का आपण ड्रॉप केला तर आपल्याला टॉर्क इज इक्वल्स टू काय मिळेल C इंटू थीटा. आणि हा जो का C आहे त्या Cला आपण म्हणतोय टॉर्शनल कॉन्स्टंट किंवा ट्विस्ट कॉन्स्टंट. मग आता जो काही डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि ट्विस्ट कॉन्स्टंटचा जो का टॉर्क हे जर का दोन्ही सेम असतील तर फॉर्म्युला आपण लिहितो एन इंटू बी इंटू आय इंटू ए इक्वल टू C इंटू थीटा. दॅट इज करंट इन द मुव्हिंग कॉईल गॅलोमीटर इज गिवन बाय थीटा इंटू C अपॉन एन इंटू बी इंटू ए, वेर C इज अ ट्विस्ट कॉन्स्टंट अँड थीटा इज अ डिफ्लेक्शन इन अ कॉईल. त्यानंतर समजा आपल्याला MCGची जर का पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची असते त्यासाठी फॉर्म्युला असतो -M इंटू बी आणि वर्क डन कॅल्क्युलेट करायचा असतं तर फॉर्म्युला असतो MB इंटू 1 मायनस कॉस थीटा. त्यानंतर जे काही मुव्हिंग कॉईल गॅलोमीटर आहे हे मुव्हिंग कॉईल गॅलोमीटर आपण दोन फॉर्ममध्ये यूज करत असतो. एक तर आपण त्याला ॲज अ ॲमीटर म्हणून किंवा व्होल्टमीटर म्हणून काय करत असतो यूज करत असतो. मग आता समजा आपल्याला मुव्हिंग कॉईल गॅलोमीटर हा जर का आपल्याला ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचा असेल त्यावेळेस काय करतो आपण MCG is converted into ammeter by connecting a low resistance that is called as a shunt resistance parallel with the galvanometer. डायग्राममध्ये दाखवलं बघा हा तुमचा गॅलोमीटर, त्याला आपण काय केलं हा शंट रेजिस्टन्स काय केला पॅरलमध्ये आपण यूज केला आहे. मग त्याच्यावरून जर कधी सेन्सिटिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला असतो आपल्याकडे IG अपॉन I मायनस IG इंटू कॅपिटल G म्हणजे तुमचा गॅलोमीटरचा रेजिस्टन्स आणि IG म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द गॅलोमीटर. त्यावरून समजा आपल्याला गॅलोमीटरचा करंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला असतो S अपॉन S प्लस G इंटू I. आणि शंट रेजिस्टन्स म्हणून किती करंट फ्लो होते तो कॅल्क्युलेट करायचा असेल तर G अपॉन S प्लस G इंटू I. त्यानंतर सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅलोमीटर इज गिवन बाय IG अपॉन I इक्वल टू S अपॉन G प्लस S. नेक्स्ट इज
moving coil galvanometer is converted into voltmeter by connecting high resistance in series with the galvanometer. विद्यार्थी मित्रांनो, जर का आपल्याला MCDचं कन्वर्जन जर का व्होल्टमीटरमध्ये करायचं असेल तर आपण काय करणार, जो काय हाय रेजिस्टन्स आहे हा काय करणार, गॅलव्हनोमीटर सोबत काय करणार, सिरीजमध्ये काय करणार, कनेक्ट करणार. त्यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळतो R=V/IG - G. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅलव्हनोमीटर. जो काही मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर त्याची जर आपल्याला सेन्सिटिव्हिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी आपण करंट सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला लिहिला आहे dθ/ti. म्हणजे त्याचा अर्थ काय, द सेन्सिटिव्हिटी ऑफ मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर इज डिफाइंड ॲज द डिफ्लेक्शन पर युनिट करंट. ओके, द डिफ्लेक्शन प्रोड्यूस पर युनिट करंट इज कॉल्ड ॲज अ करंट सेन्सिटिव्हिटी इज गिवन बाय dθ/di. आपण dθ लिहिलेला आहे N/B/A/C. ओके, आपल्याकडं ऑलरेडी आयचं इक्वेशन आपण इथं रिप्रेझेंट केलेले मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटरमध्ये हे इक्वेशन आपण दाखवलेले, ते इक्वेशन आपण या सेन्सिटिव्हिटीमध्ये आपण यूज केले. त्यानंतर व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी जर आपल्याला डिफाईन करायची असेल ती लिहिणार डिफ्लेक्शन डिवाइड बाय व्होल्टेज, दॅट इज N/B/A/B/C/G. त्यानंतर नेक्स्ट ॲक्युरेसी ऑफ MCD. ॲक्युरेसी ऑफ MCD आपण डिफाईन करतो di/I = dθ/θ. म्हणजे त्याचा अर्थ काय की जेवढं तुमचा करंट फ्लो होईल आणि जेवढं तुमचा स्मॉल चेंज इन करंट, आपल्याला स्मॉल चेंज इन करंट हा कसा तुमचा स्मॉल चेंज इन काय असेल, डिफ्लेक्शन असेल, त्यालाच आपण काय म्हणतोय, ॲक्युरेसी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे सायक्लोट्रॉन. विद्यार्थी मित्रांनो, हा सायक्लोट्रॉन खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे की ज्या टॉपिकमध्ये आपण जनरली यूज केलं होतं की सायक्लोट्रॉन हा का तुमचा एक असा डिव्हाइस असतो की ज्यामध्ये आपण काय करतो, जे काय चार्ज पार्टिकल आहे ते चार्ज पार्टिकल आपल्याला काय करायचे असतं, काय ॲक्सिलेट करायचे असतील त्यासाठी आपण हा सायक्लोट्रॉन यूज केला होतो. त्या सायक्लोट्रॉनचा जे काय आपण बेसिक प्रिन्सिपल आहे तो काय सांगतो आपण की ज्यावेळेस व्हेनेवर अ पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल इज मेड टू मूव्ह इन अ पिरियोडिक टाइम अगेन अँड अगेन in high frequency electric field and using strong magnetic field it get accelerated and acquire sufficient large amount of energy. म्हणजेच काय करतो आपण की ह्या ठिकाणी 2 डीज वापरतोय. या 2 डीज मध्ये काय केलं तर आपण एक इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करणार. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे काय होईल, हा चार्ज पार्टिकल थोडासा मूव्ह होईल आणि नंतर आपण त्याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर हा काय होईल, डिफ्लेक्ट होईल. तर याच्याने आपण काय करतो की याला कायम सर्क्युलर मूव्ह करून काय करतो आपण त्याचं तो काय स्पीड आहे तो काय करतोय त्याला ॲक्सिलेट करतोय किंवा जे काही चार्ज पार्टिकल आपण ॲक्सिलेट करतोय. तर ज्यावेळेस हा पार्टिकल असं मूव्ह होणार तर त्यावेळेस त्याची काही जी काही रेडियस असेल ती रेडियस आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल त्यासाठी फॉर्म्युला असतो R=m/v/qb. त्यानंतर त्याचा टाइम जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल दॅट इज द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट सेमी सर्कल इनसाइड द डीज. म्हणजे ह्या पार्टमध्ये तो किती टाइममध्ये असेल त्यासाठी फॉर्म्युला असतो πm/q/b. त्यानंतर त्याचा टोटल टाइम पिरियड जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल दॅट इज द टोटल टाइम टेकन बाय पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल टू कम्प्लीट एनी सेमी सर्कल इज सेम. आणि जे काही टोटल टाइम असतो इलेक्ट्रिक फील्डचा तर तो असतो T=π×m/qb. त्यानंतर जर का आपला टाइम पिरियड कॅल्क्युलेट झाला तर फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते, दॅट इज फ्रिक्वेन्सी = 1/t. फॉर्म्युला बिकम qb/2πm. नेक्स्ट इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी दॅट इज ω=πν दॅट इज qb/m. And the energy gained by the positive charge particle is given by E=q²/b²/r²/2m. त्यानंतर आपण याचे जनरली युजेस बघतोय. युजेस ऑफ सायक्लोट्रॉन काय सांगतात आपल्याला की जे काय आपल्याला हाय स्पीड पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आपण आर्टिफिशियल जे काय ॲटॉमिक न्यूक्लियस त्याचं डिसइंटिग्रेशन करण्यासाठी काय केलं जातं, यूज केलं जातं, दॅट इज इन रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स. त्यानंतर जे काही जनरल ॲडव्हान्टेजेस आहे, it is produce high energetic positive charge particle of energy about 50 mega electron volt. याच्यापासून आपल्याला खूप लार्ज अमाऊंटमध्ये एनर्जी काय करता येते, प्रोड्यूस करता येते. त्यानंतर इट ऑपरेट्स ऑन अ लो व्होल्टेज. हे आपल्याला जनरली कमी व्होल्टेजवर पण काय होतात, यूज करता येतात. सायक्लोट्रॉनची साईज कशी असते, स्मॉल असते आणि इट प्रोव्हाइड कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ अ चार्ज पार्टिकल. याच्यातून आपल्याला कंटिन्युअस चार्ज पार्टिकल काय करता येतात, प्रोड्यूस करता येतात. तर अशा प्रकारे हा जो काय मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा तुमचे CET लेवलचा टॉपिक इथं संपलेला आहे. याचे काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात. थँक्यू.